अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 7 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत आहे शाकंभरी देवींचं नवरात्र. तर या शाकंभरी नवरात्रामध्ये देवीची ओटी कशी भरावी, त्याचबरोबर बघा कुलदेवीची ओटी, कुलदेवी कुठलीही असो तरी देखील हा कुलाचार जो आहे तो व्हायलाच हवा. तर ओटी कशी भरायची आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुम्हाला मी सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवरात्रीत देवीची ओटी भरण्याची अतिशय जुनी परंपरा आहे, पण ती का व कशी भरावी ते आपण जाणून घेणार आहोत. बघा, नवरात्र वर्षातून 3 वेळा येतं. शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र आणि त्यानंतर शाकंभरी नवरात्र. शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु शाकंभरी नवरात्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ते अजूनही बऱ्याचशा जणांना माहीत नाही. तर या शाकंभरी नवरात्रामध्ये बघा देवीची ओटी हे आवर्जून भरावी. तर नवरात्र सुरू झालेलं आहे. तर देवीचं म्हटलं तर देवीचे शुक्रवार आणि मंगळवार हा खास वार असतो. तर देवीचा आवडता वार बघा जो आहे तो मंगळवार आहे आणि शुक्रवार आहे. तर नवरात्र पौष पौर्णिमेला अर्थात 13 जानेवारीला हे संपणार आहे. शाकंभरी नवरात्रीत देवीला विविध भाज्या फळांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच नवरात्र म्हटल्यावर खाना नारळाने ओटी देखील भरली जाते. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात, त्या तत्पूर्वी ओटी का भरतात हे आपण जाणून घेऊया. तर बघा ओटी का भरली जाते. ओटी म्हणजे नाभीखालचे पोट, म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटीपोट असंही म्हटलं जातं. ज्याप्रमाणे मातेमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव आहे. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच बघा फळ भरणे म्हणतात. लग्नानंतर देखील बघा हे विधी जे आहेत ओटी भरणे हे केले जातात. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ म्हणजेच नारळ, खोबरे, लेकूरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी जे साहित्य आहे ते वापरलं जातं. नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या या वस्तू टाकत असतात.
कालांतराने बघा यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून जे आपल्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते. यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते. देवीची ओटी भरताना पाळायचे काय शास्त्र आहे ते आपण बघा मी तुम्हाला सांगणार आहे. देवीची ओटी भरताना 6 वारी साडीऐवजी 9 वारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला 6 वारी ऐवजी 9 वारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या 9 रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करायची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी ह्या रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेकडे ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे म्हणून आपल्याला मिळालेल्या सौभाग्यप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना देखील करावी. अशी पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे. तर बघा तुमच्या घरात शाकंभरी देवीचा नवरात्राचा घट जरी बसला नसेल तरी देखील तुमची कुठलीही कुलदेवी असो किंवा तिथे जाणं शक्य नसेल तर तुमच्या घराच्या जवळपास कुठल्याही देवीचं जरी मंदिर असेल तर तिथे जाऊन देवीची ओटी या नवरात्रामध्ये आवर्जून भरा. जेणेकरून हा कुळाचार जो आहे तो व्हायलाच हवा. यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल. तिचा कृपा आशीर्वाद हा अखंड राहणार आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होते. आपल्या कुटुंबातील बघा आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी ही आपली कुळदेवी असते आणि तिचा मानसन्मान करणं हे आपल्याच हातात आहे. तिचा मानसन्मान केला तर तिचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत राहतो, आपल्या कुटुंबासोबत राहतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.